मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत। माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि एका लढ्याला यश आलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत। आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो असं फडणवीस म्हणाले। केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केंद्र सरकारचे आभार मानले। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली। महाराष्ट्राचे पळवलेले उद्योग देखील परत आणा, तसंच मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जाहीर सभेतून केली होती। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर 17 मे 2024 ला झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी ही मागणी केली होती। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला। नाशिक रोड इथं फटाके फोडत आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। लाडकी बहीण योजनेसह इतर मोफत योजनांच्या विरोधातल्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली। राज्यावर 7.5 कोटीपेक्षा अधिक कर्ज असताना अशा योजना कशा राबवल्या जातात असं याचिकेत म्हटलंय। राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाला 23 ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे। या आठवड्यातली सलग दुसरी मॅरेथॉन बैठक होणार आहे। बैठकीमध्ये अनेक निर्णयांवर चर्चा होणार आहे। हर्षवर्धन पाटील आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते भूमिका जाहीर करतील। पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करावा असा आग्रह कार्यकर्ते करतात। दरम्यान हर्षवर्धन पाटलांनी काल सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेऊन 1 तास चर्चा केली। सांगलीमध्ये आज शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच मंचावर येणार आहेत। शहरामध्ये आज मराठा समाज संस्थेचा एक कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला पवार आणि गडकरी हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला वाशिम दौऱ्यावर येणार आहेत। ते पोहरा देवीचं दर्शन घेणार आहेत। राज्य सरकारने तयार केलेल्या विरासत-ए-बंजारा या जागतिक दर्जाच्या वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मोदींच्या दौऱ्याची मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 आणि 6 ऑक्टोबरला नाशिक दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार असल्याची शक्यता आहे। तर उत्तर महाराष्ट्रातल्या 47 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्यानं त्यांच्या भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। कसबा वाडा परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे। राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिकांनी अनेक सवाल उपस्थित केलेत। राहुल गांधींनी जनतेच्या मनातले काही प्रश्नांना उत्तरं द्यावीत असं त्यांनी म्हटलंय। स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेलं कार्य राहुल गांधींना लक्षात आहे का असा सवाल महाडिकांनी केला। साताऱ्यामध्ये आरपीआय आठवले गटाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीमध्ये कविता सादर केली। यावेळी त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली। प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआय सोबत यावं, मी आरपीआयचं नेतृत्व सोडायला तयार आहे असं मोठं विधान साताऱ्यामध्ये रामदास आठवले यांनी केलं। तसंच आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून आरपीआयचं नेतृत्व हातात घ्यावं असं आठवले यांनी म्हटलं। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होणार आहे। मुंबई महापालिकेने मेळाव्याला परवानगी दिली। ठाकरे गटानं पालिकेकडे 14 मार्चला परवानगी मागितली होती। त्यानंतर 3 स्मरणपत्र देखील पाठवली। त्यानंतर पालिकेनं ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी दिली। सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांचा दसरा मेळाव्यात समाचार घेणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। तसंच अमित शहांच्या आरोपांचा देखील समाचार घेणार आहे। तसंच राज्यामध्ये अराजकता माजली असून ती मशाल हाती घेऊन संपवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या 88 कोटींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल पणन मंत्री अब्दुल सत्तारांनी रद्द केला होता। त्यांच्या या आदेशाला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली। अधिकार नसताना मंत्र्यांनी आदेश पारित केल्याचं सिद्ध होत असल्याचं खंडपीठानं म्हटलं। यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला। रात्री 2 वाजता दिग्रस जवळच्या कोपरा गावाजवळ राठोड यांच्या वाहनानं केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहन उलटलं। यामध्ये संजय राठोड आणि त्यांचा वाहन चालक सुदैवाने बचावला।
मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटी इथला पत्ता बदलून तो लवकरच शहागड इथला पैठण फाटा असा होणार आहे। पैठण फाट्यावर मराठा समाजाकडून जरांगे यांच्यासाठी जनसंपर्क कार्यालय तयार करण्यात आले। या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। कार्यालयात राज्यभरातून जरांगेंच्या भेटीला येणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी अत्यावश्यक सुविधा आणि मुक्कामाची व्यवस्था केली गेली। भंडाऱ्यामध्ये उमेद महाराष्ट्र आणि राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेने आजपासून काम बंद आंदोलन पुकारले। या संघटनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। सोलापुरात 9 दिवसानंतर कोळी समाजाने आमरण उपोषण मागे घेतले। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं। पोलीस आयुक्तांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण सोडवण्यात आलं। आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। कुलाबा बांद्रे सिप्स या मेट्रो 3 भुयारी मार्गातल्या पहिला टप्पा उद्या सुरू होईल, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। जळगाव एमआयडीसीला D+ दर्जा देणार असून उद्योग भवनासाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनससाठी 13 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली। महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यमार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागातर्फे विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आले। ही यात्रा 5 सप्टेंबर पासून सुरू होते। ज्येष्ठ आणि लहान मुलांना 130 रुपयात तर इतर वयोगटातल्या नागरिकांना 265 रुपयात प्रवास करता येणार आहे। अमरावतीच्या दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात 1 तास बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळालं। रात्री अचानक लाईट गेल्यानं रुग्णांचे हाल झाले। जनरेटर देखील बंद असल्यानं डॉक्टरांवर टॉर्च घेऊन उपचार करण्याची वेळ आली। त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक चांगलेच संतप्त झाले होते। धाराशिवमध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली। उमरगा इथं नाल्यामध्ये एक शेतकरी वाहून गेला। रात्री शेतात जात असताना हा शेतकरी वाहून गेला। पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली। भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर मोहाडी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धान पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। दरम्यान शासनानं लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। सांगलीसह मिरज शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। या निमित्तानं जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। यावेळी ही विद्युत रोषणाई भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली। परभणीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टेंच्या वतीनं नवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 9 दिवस 9 अभिनेत्री या नवरात्र महोत्सवात सहभागी होणार आहेत। गरबा, डान्स आणि पैठणीच्या खेळाचं देखील आयोजन करण्यात आलं। पुणे रेल्वे स्टेशन परिसरात भीषण आग लागली। रेल्वे स्टेशन समोरच्या विल्सन गार्डन इथल्या अग्रवाल जनरल स्टोअर्सला ही आग लागली। अग्निशमन दलाचे 2 फायर इंजिन आणि 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या दोन्ही ट्रस्टींना एका प्रकरणात जामीन मिळाला। या जामिनाविरोधात पीडित मुलीच्या कुटुंबियांनी हायकोर्टात धाव घेतली। तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एका प्रकरणात जामीन मंजूर केला होता, त्यावर पीडित कुटुंबानं नाराजी व्यक्त केली। आंबेगाव तालुक्यातल्या एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षकानंच खेळाडू विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं उघड झालं। या प्रकरणी क्रीडा शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अद्याप देखील आरोपीला अटक झालेली नाही। याआधी सुद्धा या संस्थेत असे प्रकार घडल्याचा आरोप केला जातो। युनेस्कोच्या पथकाकडून रायगड किल्ल्याची पाहणी करण्यात आली। प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेशासाठी नामांकन मूल्यांकन प्रक्रियेसाठी ही पाहणी करण्यात आली। युनेस्कोच्या टीमनं देखभाल आणि संवर्धनासाठी संभाव्य सुधारणांबाबत त्यांची मतं मांडली। देशभरातल्या कारागृहांमध्ये जात आधारित भेदभाव करणाऱ्या कोणत्याही तरतुदी ठेवू नयेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी 3 आठवड्यांच्या आत त्यांच्या कारागृह नियमावलीमध्ये सुधार करावा असं न्यायालयाने म्हटलं। पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित बोट आढळून आली। समुद्र किनाऱ्यावर असलेल्या तरुणांनी बोट बघून पोलिसांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर परिसरात संशयित हालचाली दिसून आल्यास त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केले। तसंच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। सोलापूर शहरातल्या बेकायदा जागा बळकावणाऱ्या भूमाफियांवर पोलिसांनी कारवाई केली। मध्यवर्ती भागातल्या जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे सुजित खुर्द, अर्जुन सलगर यांच्यासह अन्य 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला।